नागपूर शहरामध्ये वाढत्या घरफोड्यांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टिमकी परिसरातील चिमाबाई पेठ इथं एका रात्रीत 6 घरांमध्ये घरफोडी झाल्याची घटना घडली आहे। मात्र पोलिसांनी अवघ्या 12 तासात गुन्ह्याचा उलगडा करत आरोपीला अटक केली असून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टिमकी येथील चिमाबाई पेठ परिसरात राहणारे आकाश सूर्यवंशी हे MSF मध्ये कार्यरत असून घटनेच्या रात्री ते ड्युटीवर गेले होते। त्यावेळी त्यांचे कुटुंबीय घराच्या वरच्या मजल्यावर झोपले होते। अशावेळी चोरट्यानं खालच्या मजल्यात प्रवेश करून सुमारे 80,000 रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले। ही चोरी केल्यानंतर आरोपीनं परिसरातील आणखी 5 घरांना लक्ष्य केलं। दीपक गुटकेवार, पुंडलिक घोडपागे आणि गोपाल रणदिवे यांच्यासह एकूण 6 घरांमध्ये घरफोडी करण्यात आली। मात्र इतर घरांमधून आरोपीच्या हाती फारसा ऐवज लागला नाही। घटनेची माहिती मिळताच तहसील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला। श्वान पथक आणि CCTV फुटेजच्या आधारे पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे मिळाले। यामध्ये एक संशयित युवक दिसून आला। पोलिसांनी तातडीनं कारवाई करत आरोपीला अटक केली। आदित्य उर्फ दिल्ली विकास बब्बर असं त्या आरोपीचं नाव आहे। चौकशी दरम्यान त्यानं घरफोडीची कबुली दिली आहे। आरोपीच्या सांगण्यावरून चोरीचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे। तपासात आरोपीच्या विरोधात यापूर्वीही चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत। त्याच्याकडून एक चोरीचं वाहन आणि गुन्ह्यात वापरण्यात आणलेला लोखंडी रॉडही जप्त करण्यात आलाय। पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी हा अंमली पदार्थांच्या व्यसनाधीन असून व्यसनाची गरज भागवण्यासाठी तो सातत्यानं चोरीच्या घटना घडवत होता। सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। जो संशयित आरोपी होता त्याचा शोध घेऊन गोपनीय बातमीदाराकडून त्याची खात्री पटवून अवघ्या 12 तासामध्ये त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडनं यापूर्वी पोलीस स्टेशन तहसील दाखल असलेला अपराध क्रमांक 281/26 मधील चोरीची गाडी सहित त्याला ताब्यात घेतलं। गाडीची झडती घेतली असता गाडीच्या डिक्कीमध्ये एक लोखंडी सळई ज्याचा वापर त्याने 309/26 गुन्ह्याच्या घरफोडीमध्ये केला होता ती देखील रिकव्हर करण्यात आली आहे। ताब्यात घेतल्यानंतर आरोपीकडे तपासादरम्यान गुन्ह्यातील मुद्देमाल हा एकूण 10 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र हे सुद्धा रिकव्हर करण्यात आले आहे।